सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू दैनिक पुढारीचे पत्रकार विजयराव भोसले यांची माळेगावमध्ये अग्रगण्य असलेल्या माळेगाव विविध कार्यसेवा सहकारी सोसायटीच्या वाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंच्या वतीनं त्यांचा एक छोटासा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं तर आपल्या पत्रकार बंधूंमध्ये अनेक मान्यवर विविध पदावरती आहेत। त्यामध्ये सुरुवातीला कल्याण पासंगेला कसब्यातल्या संस्थेमध्ये संचालक म्हणून घेण्यात आलं। त्यानंतर प्रसिद्ध सूत्रसंचालक प्राध्यापक अनिल धुमाळ समन्वयक म्हणून शिवनगर विद्याप्रसारक मंडळामध्ये रुजू झाले। आणि त्यानंतर सर्वात मोठी संस्था ज्याची उलाढाल 1 कोटीमध्ये आहे आणि जी संस्था ती कर्ज 100% वसूल करते त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा दरवर्षी पुरस्कार मिळतो चांगली वसुली केली अशा संस्थेच्या वाईस चेअरमनपदी विजय भोसले यांची निवड केली। तर हा सुखद धक्का आहे सर्व पत्रकारांसाठी, कारण त्यांना कॅटेगरीमधून बिनविरोध घेतलं हेच मोठं म्हणजे एक संस्थेचं वैशिष्ट्य आहे। आणि त्यानंतर त्यांना वाईस चेअरमन पदाची अभिजित तावरे यांचा राजीनामा झाल्यानंतर संधी मिळाली आणि आम्हा पत्रकार बांधवांना खूप आनंद झाला। आता आपलं पत्रकारिता हे काम करत असताना समाजातील विविध घटक आपला विश्वास ठेवून आपल्याला विविध संस्थेचे नेमणुका केलेल्या जात आहेत आणि आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। आणि हा सर्व कार्यक्रम नियोजन करायचं आपले सर्वांचे लाडके सोशल मीडियाचे प्रमुख संदीप आढाव सर यांचा फार मोठा वाटा आहे। कारण ज्या दिवशी निवड झाली सोसायटीच्या त्या सभागृहामध्ये सत्कार संपन्न झाला त्यावेळेस कल्याणराव म्हणले की आपण सत्कार घेऊया सामूहिकरित्या, पण तो चांगला विषय होता। पण आढाव म्हणजे काय नाही, आपण त्या निमित्ताने त्याला प्रणवच्या वाढदिवसाला 4 जूनला सगळे जमलो होतो। या वर्षात पहिला कार्यक्रम झाला पत्रकारांचा, मग दुसरा कार्यक्रम प्रीतिभोजनाचा ठेवा असं आढाव सरांच्या मनोमन वाटत होतं। एक घडल्यापासून ते उपाध्यक्ष झाल्यापासून कार्यक्रम करायचं चाललं होतं नियोजन। कालच खऱ्या अर्थाने कार्यक्रम होणार होता, पण साहेबांची सभा असल्यामुळे थोडंसं सगळे विस्कळल्यामुळं कार्यक्रम नव्हता। म्हणून आजच्या दिवशी विजय भोसलेंचा सर्व पत्रकारांच्या वतीनं आणि आढाव सरांच्या माध्यमातून प्रीतिभोजनाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्मान्य बालाजी भांगे सर आणि आमचे परममित्र उपनिरीक्षक सन्मान्य संजयजी नागरगोजे आणि उपस्थित सर्व आपले पत्रकार बांधव यांचं मी मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी मी भांगे सरांना विनंती करतो की आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने आपण विजय भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन निवडीबद्दल सन्मान करावा अशी विनंती करतो। एक मिनट दादा इकडे बघा। आढाव सर समाधान आढाव सर चे प्रभारी अधिकारी सन्मान्य बालाजी भांगे सर यांची पोलीस निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने सन्मान होत आहे। पुष्पगुच्छ देऊन चालू
थँक्यू. या माळेगाव परत आधी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी भोसले यांची माळेगाव हितकारी सोसायटीमध्ये निवड झाली. त्याबद्दल आज या ठिकाणी प्रमुख उपस्थित आदरणीय वांगे सर, आदरणीय नागरगोजे सर हे सर्व पत्रकार बंधू उपस्थित आहेत. तरी आपल्या सर्वांना माहिती विजूभाऊंचं किंवा या भोसले कुटुंबाची माळेगावची नाळ कित्येक पिढ्यांची ही नाळ आहे आणि परवा निवड झाल्याबद्दल विजूभाऊंचं गावासाठी योगदान म्हणायचं गेलं तर आज ज्या नागेश्वराच्या आशीर्वादाने मी शुभेच्छा देत असतो ते विजूभाऊंना माहिती की आम्ही जे माळेगावचा ज्या दिवशी विजूभाऊ आपला शोध लावायचा चाललेला मंदिराचा त्याचं कार्यावेळी सुद्धा विजूभाऊ तिथे उपस्थित होते आणि प्रत्येक एक गावचा नागरिक म्हणून प्रत्येक वेळी विजूभाऊ सहकार्याची भूमिका ठेवत असतात आणि सर्व पत्रकार मित्रांना एक हे करून एकत्र करण्याचं काम करत असतात. तरी आज मी विजूभाऊंना या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीने आणखी एकदा शुभेच्छा देतो. नागेश्वर आपले असेच या नंतरही प्रगती करत राहू अशी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. आज मी या ठिकाणी पत्रकारांच्या वतीने विशेषतः संदीप आढाव सरांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या माळेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी पत्रकार आमचे मित्र विजयजी भोसले यांची निवड झाली. ही निवड बिनविरोध झाली. त्यांची संचालकपदी देखील बिनविरोध निवड झाली आणि ही निवड होत असताना आम्हा पत्रकारांना सगळ्यांना अतिशय आनंद होतो. त्याच पद्धतीने विजयरावांचं काम आपल्या सगळ्याला माहीत आहे. चांगल्या पद्धतीने काम करणार, खऱ्याला खरं खोट्याला खोटं असं म्हणणार आणि पतसंस्थेत काम करत असताना अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम करणं गरजेचं असतं कारण तिथं आर्थिक काळामुळे किंवा उलाढाल होत असतील. विजयराव तुम्ही तुमच्या स्वभावाला अनुसरून तिथं काम चांगल्या पद्धतीने करतात जेणेकरून आर्थिक शिस्त तिथली ठेवतात, आर्थिक शिस्त बिघडून देतात. त्या पद्धतीने सगळ्यांना न्याय देण्याचं काम करा. तुमची पतसंस्था नामांकित आहे, विशेषतः शेतकऱ्यांशी संलग्न आहे. अशा पतसंस्थेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल सोसायटी विकास सोसायटीच्या माध्यमातून अनेक सर्व गरजू सभासदांना तुम्ही न्याय देण्याचं काम करतात अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या माळेगाव दूध क्षेत्राचे दूध क्षेत्राचे संबंध भांगेसाहेबांना देखील पदोन्नती मिळाली. त्यांनी देखील त्यांच्या कार्यकालामध्ये थोडासा कार्यकाळ त्यांना कमी मिळाला माळेगावची असणारा आणि हा सगळा कार्यकाळ त्यांचा निवडणुकीमध्येच बऱ्याच अंशी गेला. त्याही ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम केलं. त्याही पद्धतीत त्यांनी चांगलं माळेगावला एक वेगळ्या पद्धतीने नेण्याचा विचार केला. अशा परिस्थितीत त्यांनाही पदोन्नती मिळाली. त्याबद्दल त्यांचंही बहिणी पुढारीच्या वतीने, सगळ्या परिवाराच्या वतीने, आपल्या पत्रकारांच्या वतीने, आमच्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने आणि माळेगाव शिक्षक पतसंस्थेच्या वतीने देखील मी दोघांचंही मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद. या ठिकाणी दैनिक पुढारीचे माळेगावचे पत्रकार विजयजी भोसले यांचं माळेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये जी उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर पोलीस आणि पत्रकार तसं काही ठिकाणी सापामुसाचं नातं असतं, काही ठिकाणी अतिशय जिव्हाळ्याचं पण नातं असतं. माळेगावमध्ये मी मागच्या 4 महिन्यापासून जसं आता मी सांगितलं की आल्यापासून निवडणुकीमध्येच बिझी होतो. त्यामुळे आपल्याला असं एकत्र कुठले कार्यक्रम व्यस्ततेमुळे घेता आले नाही, बसता आलं नाही. आज खरं जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्व पत्रकारांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. असे कार्यक्रम खरं पोलीस आणि पत्रकार यांच्यात झाले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, पत्रकार किंवा पत्रकारिता ही आपण चौथा आधारस्तंभ मानतो, पण काय चाललं आहे बऱ्याच वेळा पोलिसांना पण ज्या गोष्टी ज्ञात नसतात त्या गोष्टी किंवा समाजाच्या काही पोलिसांकडून अपेक्षा असतात, त्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, आम्ही जे करतो ते आम्हाला खरं आणि बरंच वाटत असतं.
त्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे पत्रकार बंधू जे तटस्थपणे पोलिसांना सांगतात त्यांच्याकडून अशा गोष्टी कधी मिळू शकतात, तर असे आपले संवाद झाले तर मिळू शकतात. तर असे संवाद माझी जरी बदली झाली असली तरी यापुढे देखील आपले चालू राहतील अशी मी एक अपेक्षा बाळगतो. खरं तर दैनिक पुढारी मी कोल्हापुरातून आल्यामुळं पुढारीचं जे नाव आहे कोल्हापूरमध्ये ते त्यांनी इथं पण ते नाव ते वजन टिकून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. असंच यापुढं देखील त्यांनी त्यांचं नाव असेल, त्यांच्या पेपरचं नाव असेल किंवा त्यांचे जे आता निवड झालेले असेल त्या सोसायटीचा विकास असेल हा चांगल्या पद्धतीनं त्यांनी करावा. त्यासाठी त्यांना बळ मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आज प्रमोशन झाल्याबद्दल माझा जो आपण सर्वांनी या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल देखील आपण सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपण माळेगाव संघाच्या वतीने आणि विशेषतः बारामती तालुक्यामध्ये ज्या पोलीस स्टेशनचं नाव घेतलं जातं माळेगाव पोलीस स्टेशनच्या आधिपत्याखाली विशेषतः सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज आपल्या सहकारी मित्रांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. माळेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी आपले सर्वांचे मित्र विजयराव भोसले यांचा या ठिकाणी सन्मान आपण सर्व मित्र परिवारांनी आणि आपल्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. मनस्वी खूप आनंद होत आहे. साहेब, एकच सांगू इच्छितो, या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एकच आहे की तुमच्या माझ्या घरातला सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती, एक मुलगा किंवा एक मित्र एक एवढ्या मोठ्या अग्रगण्य संस्थेमध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि मला एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांगू इच्छितो अशी संधी मिळत असताना आपल्या सहकार्याचा सन्मान व्हावा, सत्कार व्हावा, मान सन्मान प्रतिष्ठा वाढावी ही भावना ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण सर्वजण एकत्र जमत असतो. कोणतंही कार्य हातामध्ये घेतलं तर ते कार्य पवित्र असतं आणि ते पवित्र कार्य करत असताना आपल्याला कुणाचे तरी आशीर्वाद लागतात. त्यामुळे मला खात्री आहे की आपल्या विजूभाऊंना पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत, तुम्हा आम्हा सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी त्यांना मिळत आहे. मला खात्री आहे की विजूभाऊंच्या हातून ज्या सोसायटीमध्ये ते कार्यरत झालेले आहेत त्या सभासदांचं हित जोपासलं जाईल, त्या सभासदांचा प्रपंच सावरण्यासाठी त्यांच्या कार्याचा निश्चितपणे उपयोग त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची खात्री मी या ठिकाणी बाळगतो. जास्त वेळ न घेता या सर्व कार्यक्रमाला ज्यांनी योगदान दिलं, योगेश जे आहेत, संदीप जे आहेत, बाकीचे सर्व सहकारी या ठिकाणी आपले पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मी मनापासून असं या ठिकाणी स्वागत करतो, सन्मान करतो, त्यांना आभार व्यक्त करतो. आज विजूभाऊंच्याबद्दल एकच गोष्ट सांगू इच्छितो की आज आपल्या परिवारातला आपला माणूस आज एवढ्या मोठ्या पदावरती त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झालेले आहे. विजूभाऊ आमचं संपूर्ण तुम्हा सर्व कार्यामध्ये सहकार्य राहील अशाच पद्धतीचे या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. विजूभाऊंचं कौटुंबिक जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शकपणे त्यांनी या ठिकाणी घालवलेले आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव आता पोलीस भरतीच्या निमित्तानं पुढे येणार आहेत. ते एक आदर्श कुटुंब म्हणून आपल्या ह्या माळेगावमध्ये वावरत आहे. मला खात्री आहे की या भोसले परिवारामध्ये विजयराव एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मानलं जातं आणि त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. निश्चितपणे ज्यांनी कुणी संधी दिलेल्या आहे, विशेषतः संचालक बोर्ड आहे, विशेषतः रंजन काका आहेत, बाळासाहेब भाऊ आहेत, इतर सर्वच गावातले मान्यवर आहेत, सभासद आहेत, या सर्वांचं मी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या वतीने मी आभार मानतो. आणि योग्य व्यक्तीला इंग्लिशमध्ये सर म्हण आहे, फिट मॅन फॉर द फिट जॉब, योग्य माणसाची योग्य ठिकाणी निवड या ठिकाणी झालेली आहे. मी निश्चितपणे विजयरावांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. बंधू सन्माननीय आमचे माझे जिम पार्टनर व ग्राउंड पार्टनर विजयजी भोसले आणि माझे सर्व पत्रकार बंधू मित्र ही आत्ताच
ज्या पदी निवड झाली माळेगाव सहकारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, योग्य व्यक्तीला योग्य जो मान दिला. ह्याच्या पाठीमागे एकच असतं की जी व्यक्ती काम करत असते त्याला आजूबाजूचा जो समाज बघत असतो, आपल्या अधिकारी पदाधिकारी बघत असतात किंवा ज्या व्यक्तीला त्या पदावर बसवलं हे बाबा ती पदाची जबाबदारी योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने करू शकतात आणि समाजामध्ये ते त्या पद्धतीने ते राहू शकतात. यामुळे त्यांना ते त्यांचं जे कर्तृत्व त्यांचं जे वागणं आहे त्यामुळे त्यांना ही पदावरती त्यांना एक काय म्हणतात एक योगायोगाने म्हणण्यापेक्षा लोकांनी त्यांची निवड केली ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आजचा जो तरुण वर्ग आहे तरुण वर्गाला देखील एक आदर्श उदाहरण आहे की यांनी भविष्यामध्ये त्यांनी भूतकाळामध्ये किंवा जे काम केलं त्याची त्यांना ही पोचपावती मिळालेली आहे. माझी विचारजन एकच प्रार्थना झाली की यांना भविष्यामध्ये त्यांनी योग्य माणसाला योग्य यांच्या गावातील जे माणसं त्यांचे योग्य प्रकारे त्यांनी काम करावं आणि असंच त्यांना भविष्यामध्ये त्यांची उद्या त्यांना उपाध्यक्षाचं अध्यक्षपद मिळावी ही विचारजन प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आदरणीय पोलीस निरीक्षक बालाजी बांगे साहेब आणि त्यानंतर आपले उपनिरीक्षक संजय नागरगुंजे हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी आज या ठिकाणी माझा जो इच्छित गौरव आणि सन्मान करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला. त्यामध्ये संदीप आढाव सर असतील, योगेश असेल, धुमाळ सर असतील, अनिलराव असतील, सर्व माझे पत्रकार बांधव असतील, विशेषतः माझे या पत्रकार कट्ट्याचे आपल्या सर्वांचे की ज्यांच्यावर आपल्या सगळ्यांचा जीव आहे असे कल्याणदादा पाचंगे हे या ठिकाणी सर्वच उपस्थित राहिले आहेत. आपण प्रत्येकाने वेगवेगळ्या माध्यमातून मला आतापर्यंत शुभेच्छा दिल्यात. मी आपला खरोखर या ठिकाणी धन्यवाद देतो. मला पहिले सांगायचे की बारामती तालुक्यामध्ये नाव आलेली ही संस्था आहे माळेगाव विद्याकारी सहकारी संस्था. या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली ही केवळ आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच मिळाली असं मी मानतो. कारण कुठलीही गोष्ट जिद्द चिकाटी आणि जोरावर ती मिळवता येते आणि त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षापूर्वी संचालकपद मला या ठिकाणी मिळालं. विशेषतः म्हणजे पत्रकार असल्यामुळे या क्षेत्रात पडावं का नाही पडावं हा एक माझ्या मनामध्ये प्रश्न होता. परंतु नंतर मी वरिष्ठांशी चर्चा केली. ही शेतकऱ्याच्या विकासाची सोसायटी आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, केवळ शेतकऱ्याचा विकास करणे हा त्याचा एक उद्देश आहे. आणि म्हणून माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं की काय अडचण नाही, तुम्ही याचे पद स्वीकारू शकता. म्हणून मी संपादकांना यांना फोन करून विचारलं होतं. त्यानंतर मी निवडणुकीचा फॉर्म भरला. एकमेव माझा असा फॉर्म होता की माझ्या विरोधात कोणाचाच फॉर्म नव्हता आणि पहिला मी सोसायटीचा एक बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलो. त्यानंतर सोसायटीमध्ये बाकीचे इतर सगळे संचालक ते सातत्याने याच्यामध्ये प्रयत्नशील होते. परंतु या संस्थेचे कर्तेकर्ता रंजन काका तावरे आणि मनोज काका सस्ते त्यांनी विशेष करून माझी शिफारस केली आणि या शिफारशीला सर्व संचालकांनी पाठिंबा दिला आणि माझ्यावर या सोसायटीची विकास सोसायटीची उपाध्यक्ष जबाबदारी टाकली. हे सगळं श्रेय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला मिळालेलं आहे. मी आपल्या सर्वांचा असा सतत शिरोणी राहील आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनस्पूर्वक असे धन्यवाद देतो. खरं तर जेवण करण्या अगोदर आभार मानण्याचं गोड काम माझ्याकडे आलेलं आहे आणि पुन्हाच एकदा मी या कार्यक्रमाचे संयोजक संदीप आढाव सर यांच्या वतीनं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि असं धाडस प्रत्येक गोष्टीत सरांनी घ्यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. ओके विजयराव, खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला. बारामती टाइम्स न्यूज, बारामती तालुका मराठी पत्रकार संघटना यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा.